भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यामध्ये ते म्हणतात, उबाटा गट आणि मनसेच्या वतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल असे दोन्ही पक्ष नेत्यांनी सांगितले असले तरीही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य पक्के करणे एवढाच या मोर्चाचा एजेंडा आहे। दिल्लीत राहुल गांधींच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करते आहे। अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे अमित ठाकरेंचे भवितव्य पक्के करण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करत आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कितीही आंदोलन केले तरी त्याचा जनतेवर अजिबात परिणाम होणार नाही। याबाबत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। उधारी ही केवळ पैशांचीच नसते, अगदी राजकारण हे उधारीवर करता येते। हा नवाच पायंडा महाराष्ट्रात सध्या पडलेला दिसला आहे। हा पायंडा पाडण्याचे श्रेय ठाकरे बंधूंचेच। येत्या रविवारी मुंबईत नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याचे ठाकरे बंधूंनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले। यापूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराविरोधात दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केले होते। आंदोलन हा शब्दही मोठा वाटावा इतका किरकोळ त्या उपक्रमाचा परिणाम होता। पण आता दिल्लीत झुरळांच्या पक्षाने पेपरफुटी विरोधात चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोलिसांनी दिल्लीत तरुणांवर केलेल्या लाठीमाराविरोधात मुंबईत मोर्चाचा घाट ठाकरे बंधूंनी घातलेला दिसतो। एकीकडे उद्धव ठाकरेंचा उरला सुरला पक्षही रिकामा झालेला, तर राज ठाकरेंच्या मनसेचा तर एकही आमदार निवडून आलेला नाही। इतकंच काय, तर राज ठाकरेंना त्यांच्याच मुलाला त्यांच्याच राहत्या मतदारसंघातील साधे निवडून आणता आलेले नाही। मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मुंबईकरांनी साफ नाकारले। त्यावेळी केंद्राच्या त्रिभाषा धोरणाविरोधात आणि आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून सरकारविरोधी वातावरण तापलेले असताना त्यासाठीच दोन्ही बंधू राजकीय लाभ लाटण्यासाठी एका व्यासपीठावर आले। पण यांचे एकत्र येणेही तेवढ्यापुरतेच म्हणा, नंतर मात्र तोंड वांद्र्याकडे आणि दादरकडे। असो, दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका आभासी पक्षाने नीट परीक्षेच्या पेपरफुटीबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी केलेले आंदोलन चांगलेच भडकले। आता त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मुंबईच्या मोर्चातून खटाटोप करणार आहेत। म्हणजे आंदोलन त्या झुरळांच्या पक्षाचे आणि त्याला पाठिंबा देणार ठाकरे बंधूंचे पक्ष। म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या एका पक्षाच्या आंदोलनाला अस्तित्वात असलेल्या पक्षांनी समर्थन देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी। यावरून ठाकरे बंधूंच्या पक्षाचे अस्तित्व किती हेच अधोरेखित व्हावे। लोकशाहीत मतदारांचा पाठिंबा हाच कोणत्याही पक्षाच्या विजयाचा अंतिम निकष। उद्धव ठाकरे यांच्या उबाटा गटाला तर महाराष्ट्रातील मतदारांनी साफ झिडकारले। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तुलनेने बऱ्या यशात त्यांच्या नशिबाचाच वाटा अधिक होता। त्यानंतर केवळ 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला। नंतर झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही त्यांच्या गटाकडे मतदारांनी पाठ फिरवली आणि ते मुंबई महापालिकेतील सत्ता तब्बल 25 वर्षानंतर गमावून बसले। आता तरुणांच्या मनातील आक्रोशाचा राजकीय लाभ भविष्यात लाटता यावा म्हणूनच ठाकरे बंधूंचे अशा पर्यायी राजकारणातून हे आंदोलन नाट्य। नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील काही आरोपींनाही लागोलाग अटक झाली, पण तेव्हा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंपैकी कोणी एकानेही या आरोपींच्या विरोधात मोर्चा काढल्याचे ऐकिवत नाही। हे आरोपी कोचिंग क्लासेस संबंधित आहेत। त्या कोचिंग क्लासेस विरोधातही तेव्हाच अशा भव्य मोर्चाचा घाट का घातला गेला नाही? तसेच या पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांचीही ठाकरे बंधूंपैकी कोणी भेट घेतल्याचे, विचारपूस केल्याचे किंवा त्यांना आर्थिक मदतीचा हात दिल्याचेही दिसले नाही। खरे तर नीटची फेरपरीक्षा सुरळीत पार पडून आता त्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला। विद्यार्थ्यांनी या निकालावर जल्लोष केल्याची छायाचित्रही प्रसिद्ध झाली। त्यामुळे CJPच्या आंदोलनाच्या प्रसिद्धीवर स्वार होत राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचीच ठाकरे बंधूंची अगतिकताच
यातून दिसून येते. हा मोर्चा शांततापूर्ण असेल, पण कोणी त्याला अडविण्याचा किंवा चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जागच्या जागी फटकावून काढू, असा इशाराही काल पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी दिला. एकीकडे त्यांनी आंदोलन शांततापूर्ण रीतीने करण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे या इशाऱ्याद्वारे संभाव्य हिंसाचारासाठी पार्श्वभूमीही तयार केली. कारण सारेच शांततापूर्ण रीतीने पार पडले तर त्याची बातमी कशी होईल, त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल. या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी पुष्कळ निरर्थक आणि असंबद्ध असेच पुराव्याशिवाय भाष्य केले. त्यावर काही टिप्पणी करणे म्हणजे त्यांच्या वक्तव्याला मान्यता देण्यासारखे ठरेल. पण ठाकरे बंधूंनी केलेले एक आचरड वक्तव्य असे की हे आंदोलन मोडून काढायला भाजपने पाकिस्तानातून लोक आणले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधूंच्या एक गोष्ट नजरेस आणून दिली पाहिजे, आणि ती म्हणजे जंतर मंतरवरील कथित आंदोलकांना 2 वेळचे भरपेट खायला देण्यासाठी थेट पाकिस्तान, कतार आणि अन्य देशातून अन्न मागवले जात आहे. ते कोणी मागवले तेही ठाकरे बंधूंनी सांगितले असते तर बरे झाले असते. लोकशाही मार्गाने सत्तेवर येण्याचे ठाकरे बंधूंचे सारे प्रयत्न निष्फळ झाले असून त्यांना आता सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी कोणताही विशेष उरला नाही. शिवाय संघटनात्मक स्तरावरही त्यांचा गट अतिशय दुबळा झाल्यामुळे आंदोलन करायचे म्हटले तरी कसे, हा प्रश्नच. त्यामुळे इतर विरोधी पक्षांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन अशा पर्यायी राजकारणातून जितका फायदा लाटता येईल तितका लाटण्याचा हा केविलवाणा प्रयत्न. हे करताना आपल्या राजकीय अपयशावर आपणच प्रकाश टाकत आहोत याचेही त्यांना भान नाही. शेवटी ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही काल करून दिलेले छोटेसे स्मरण महत्त्वाचे. ठाकरे मुख्यमंत्री असताना TET घोटाळा झाला होता. मग त्यावेळी ठाकरेंनी कोणत्या उपाययोजना केल्या, कोणाचा राजीनामा घेतला होता का, तेही या मोर्चात एकदाचे जग जाहीर करावे. या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.